तुला करावंच लागणार आहे ओमी. ओमी, देवांश अगदी बरोबर बोलतात. आई बाबांच्या प्रेमात ना खूप ताकद असते आणि कदाचित त्यामुळे अंजली सुधारेल सुद्धा. हा, पण काही लोकांना फक्त आई असल्याचा फायदा घेता येतो, गैरफायदा. पण तू तसा नाहीयेस ओमी. आय नो तू तसा नाहीयेस. मला माहितीये तू सगळं नीट सांभाळशील. आणि शेवटी आम्ही आहोतच ना तुझ्या सोबत. देवा, काय अंगात आल्यासारखं वागते ही मुलगी. चक्कर आली असते ना मला. बावळट कुठची. बावळट नाहीये मी मॉम. तुझी डॉक्टर ना जीनियस आहे, जीनियस. आज काय मज्जा आली माहितीये. सगळ्या जहागीरदारांचे आईज ना मी रोल केले होते माझ्यावर. असं जॉ ड्रॉपिंग परफॉर्मन्स दिलाय ना मॉम. सगळे हो करून बघत होते माझ्याकडे. स्टार होते मी, स्टार. यार मॉम, खरं तर ना तू तिथे बघायला हवी होतीस हे सगळं. आणि तो ओंकार, तो इतका बोलला ना मला तोंडवर करून, अंजली वी आर ओव्हर. आज तर त्याचं तोंड ना मॉम बघण्यासारखं झालं होतं. असं वाटत होतं तो कधी रडायला सुरुवात करेल. म्हणजे लग्नाला तयार झालाय का तो? त्याचा बाप पण तयार होईल. कारण यावेळी मॉमनी खेळच असा खेळलीये ना की जहागीरदारांची सून होण्यापासून मला आता कोणीच स्टॉप नाही करू शकत. आता मी अंजली जहागीरदार, द ए आधी असं उड्या मारणं, नाचणं, गाणं सगळं बंद करा आता. का काय गरोदर आहेस ना तू? मग अशा वेळेला झोपायचं असतं. काय मॉम तू पण? नाही तरी पण भान ठेवा बरं का या गोष्टीचं. नाही तर अशा उड्या मारत सुटशील आणि मग त्यांना शंका. येऊ का आम्ही ललिताताई? अगं बाई, जानकी ताई, अहो या ना, या या या. अशा अचानक कशा काय आलात? यावंच लागलं आम्हाला, काय करणार. आज अंजलीने इतकी मोठी बातमी दिली ना आम्हाला. आधी आम्हाला धक्काच बसला, पण बातमी आनंदाची आहे. मग मोकळ्या मनाने त्याचं स्वागत नको का करायला? आणि जे काही घडलंय ते चुकीचंच घडलं, पण त्याचा सगळा दोष आपण बाळाला नाही देऊ शकत ना. म्हणजे लग्न नक्की ना? म्हणूनच आलोय ना आम्ही. हे बघा, मिठाई आणि शकुनाची साडी घेऊन आलोय. अंजली घे. अगं बाई, महागातली छान आहे, छान आहे साडी. खरंच किती मोठं मन आहे तुमचं जानकीताई. मी आता देवासमोर ठेवते बाई पेढे, नाही का? दे, मी ठेवते. देवाला नैवेद्य दाखवते. इतकी छान बातमी दिली. देवा,
अशीच कृपादृष्टी राहू दे बाबा तुझी. भाग्यवान आहेस तू अंजली. एवढी कारस्थानं करून सुद्धा दुसऱ्यांदा संधी मिळते तुला. ओमीसारखा गुणी नवरा मिळतोय, जहागीरदारांसारखं सुंदर घराणं मिळत आहे. आता तरी कदर करशील ना या सगळ्याची. ए हॅलो तू करेल करेल, सगळ्यांची कदर करेल. आता अगदी मनापासून संसार करेल अंजली. काही चुकणार नाही, अजिबात नाही. तुम्ही सगळं विसरून इतक्या मोठ्या मनाने तिला स्वीकारलंय तर काहीतरी गैरसमज होतो ललिताताई. आम्ही काहीच विसरलेलो नाहीये. अंजली आमच्या घरात जे काही वागली ते आम्ही विसरूच शकत नाही. पण म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की तिला आमच्या घरात काही त्रास होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अंजली, आधी तू ज्या हेतूने घरात आली होतीस तोच हेतू जर तुझ्या मनात असेल तर तो काढून टाक. कारण तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना जर पुन्हा त्रास झाला किंवा आजच्यासारखा परत प्रकार घडला ना तर एकदा तुला घराबाहेर काढलंच आहे. दुसऱ्यांदा घराबाहेर काढताना मी मागे पुढे बघणार नाही. ठीक आहे, मग आता पुढच्या तयारीला लागूया. मुलांनी आधीच सगळा गोंधळ घालून ठेवलाय. आता लग्नाला आणखीन उशीर नको. मी असं करते, उद्याच गुरुजींना मुहूर्त काढण्यासाठी बोलवून घेते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा या. हो हो येऊ ना, आम्ही नक्की येऊ, नक्की. अहो तोंड गोड केलं असतं म्हणजे. नाही नाही, काही नको. उद्या या, भेटूया. चल सी.